दरम्यान अजित पवारांना लक्ष करताना अंबादास दानवेंनी मतदार यादीवर बोट ठेवत मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधलाय। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांचं नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीत टाकण्यात आल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। 31 जुलै ही मतदान नोंदणी करण्याची शेवटची तारीख असताना देखील हर्षदा संजय शिरसाट यांनी 26 ऑक्टोबरला मतदार यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न केला। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। हर्षदा संजय शिरसाट यांचं मतदान हे महानगरपालिका हद्दीत होतं, मात्र ते बदलून गोलवाडी म्हणजेच ग्रामीण भागात येणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला। त्या संदर्भात ही तक्रार आहे। मात्र मुदत संपल्यानंतर मतदार यादीत नाव कसं येऊ शकतं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांसंदर्भात संजय शिरसाट यांनी आता पलटवार केलाय। बघूया। माझ्याकडे आता एक पुरावा आहे। संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज तिच्यावर त्याच्या मुलीचा हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत। सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025। बिलकुल मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे। अंबादास दानवेला निवडणूक प्रक्रिया आणखीन कळालेली दिसत नाही। एवढं मोठं पद भोसवल्यानंतर सुद्धा तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया समजत नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच आज नोंदवलेल्या यादीला 7 दिवसामध्ये त्याचा प्रोसेसचा पिरियड असतो आणि ते यादी मी घ्यायचं का नाही घ्यायचं हे निवडणूक आयोगाचा निर्णय असतो। आजही मतदार नोंदणी करू शकता तुम्ही। थांबली का ती प्रक्रिया? म्हणून असं काही नाही, घुसवणं वगैरे वगैरे काही नाहीये। त्यांना त्याच्यातली माहिती कमी असल्यामुळं एक आरोपाचा एक सवय लागलेली आरोप करण्याची, त्यामुळे त्यांनी केलेला हा बिनबुडाचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।